नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. न्यायालय भरतीची वाट बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पाहत होते आणि आता शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यातही शिपाई पदासाठी सुद्धा जाहिरात आलेली आहे. तर त्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा, तुम्ही जर लिपिक किंवा शिपाई दोन्हीही पदांसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी सराव पेपर बॅच या ठिकाणी लॉन्च झालेली आहे. तुम्हाला या बॅचमध्ये 51 सराव पेपर लिपिक पदासाठी तसेच 51 सराव पेपर शिपाई पदासाठी नवीन पॅटर्नवर आधारित अशा प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता. आपल्याला जर परीक्षा क्रॅक करायची आहे तर त्यासाठी आपली तयारी असणं सुद्धा गरजेची आहे आणि तुमची पेपरची तयारी या बॅचमधून होऊ शकते. तुम्हाला जर या बॅचविषयी अधिक माहिती हवी असेल तर 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता किंवा या सराव पेपरची जी बॅच आहे याविषयी अधिक माहिती मिळवू शकता. लिपिक पदासाठी फी आहे ₹149 आणि जर तुम्ही शिपाई पदासाठी बॅच घेतली तर त्याची फी आहे ₹99. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एक्झाम टार्गेट करायची असेल तर नक्कीच ही बॅच तुम्ही घेऊ शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आलेलो आहोत आपण थेट जाहिरातीवर. जाहिरातीमधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघतोय, म्हणजे जास्त वेळ आपला यामध्ये जाणार नाही. पहिले तुम्ही पद पाहू शकता. नियुक्त्या मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार. यामध्ये शिपाई हमाल किंवा त्याला फराश असं म्हणत असतो आपण. मग ते मुंबई असो, नागपूर असो किंवा औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीमध्ये जर तुम्ही जागा पाहिल्या तर मुंबई उच्च न्यायालय 570 सध्याची रिक्त पदे त्यांनी सांगितलेली आहे. पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे सुद्धा या कॉलममध्ये त्यांनी सांगितलेली आहे. पहिले आहे पदाचं नाव शिपाई हमाल फराश. दुसरं आहे आस्थापना म्हणजे मुंबई हायकोर्ट जे असेल आपलं ते. त्यानंतर नागपूरचं खंडपीठ आणि औरंगाबादचं खंडपीठ. नंतर एकूण रिक्त असलेली सद्यस्थितीतील पदे आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे किती आहेत त्याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांगासाठी जे काही 4% आरक्षण आहे त्याबद्दल माहिती त्यांनी दिलेली आहे. तसेच निवड किती उमेदवारांची होणार आहे, निवड यादीमध्ये किती विद्यार्थ्यांचा समावेश होईल आणि किती विद्यार्थी प्रतीक्षा यादीवर घेतले जातील याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. यापैकी कोणत्या न्यायालयात अर्ज भरायचा ते तुम्हाला उपयोगी ठरू शकतं, ते म्हणजे जागेवरून. जिथे जागा जास्त आहेत तिथे विद्यार्थी जवळपास फॉर्म भरत असतात. तर तुम्ही तुमचा जो काही योग्य डिसिजन आहे फॉर्म चालू झाल्याच्या नंतर तो घेऊ शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नंतर जर आपण पाहिलं पात्रता, तर यामध्ये कमीत कमी तुम्ही 7वी पास असावं. 7वी पास जरी असले तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र जे वय आहे तुमचं ते 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल, मग ते एस-सी असो, एस-टी असो, ओ-बी-सी असो, तर 43 वर्षापर्यंत जरी वय असलं तुमचं, तरी देखील तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. जे न्यायालयाचे ऑलरेडी कर्मचारी असतील त्यांना वयाची अट लागू नाही, म्हणजे ते कोणत्याही वयापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. नंतर जर आपण काही अटी पाहिल्या, कारण की ह्या महत्त्वपूर्ण अटी आहेत. यामध्ये सर्वात प्रथम आहे ती म्हणजे डोमिसाईल. तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. चरित्र किंवा वर्तणूक तुमची चांगली असावी. करार करण्यास तुम्ही सक्षम असावे. तसेच यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सीने तुम्हाला परीक्षा देण्यापासून बाधित केलेलं नसावं. नंतर फौजदारी न्यायालयाने तुम्हाला दोषी ठरवलेले नसावे किंवा तुमच्यावर कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. तसेच त्याला किंवा तिला हयात असलेल्या पती-पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. नंतर 7व्या क्रमांकाचा पॉइंट आहे, की महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यानुसार 2005 नंतर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नसावी. अशा काही सर्वसाधारण अटी या ठिकाणी न्यायालयाच्या आहेत. आता पुढे दिलेलं आहे त्यांनी ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया. तर आपल्याला फी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. एक्झामसाठी फी या ठिकाणी ₹1000 ठेवण्यात आलेली आहे शिपाई या पदासाठी. फी भरल्याच्या नंतरच तुमचा अर्ज स्वीकृत केला जाणार आहे. जर यशस्वीरित्या पेमेंट केलं नाही तर तुमचा अर्ज हा स्वीकृत केला जाणार नाही असं त्यांनी यामध्ये सांगितलं. अर्ज करण्याची पद्धत काय आहे, तर वेबसाईट आहे त्यांची bombay-high-court.nic.in. या वेबसाईटवर जाऊन संगणकाच्या माध्यमातून किंवा ब्राउझरच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आहे 15 डिसेंबर. 15 डिसेंबरपासून फॉर्मला सुरुवात होत आहे. एक इथे पहा 5 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 15 पासून सुरू होत आहे. 5 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. 15ला सकाळी 11 वाजता वेबसाईट सुरू होईल आणि 5 जानेवारीला 5 वाजता बंद होईल. म्हणून शक्य तितक्या लवकर तुम्ही फॉर्म भरून टाका. त्यानंतर पहा खाली आणखी काही डिटेल दिलेली आहे, की कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, कसा आपल्याला फोटो अपलोड वगैरे करायचा त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. मात्र फीचा उल्लेख आवर्जून केलेला दिसतो. फी भरल्याच्या नंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल असं त्यांनी सांगितलं. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट या जाहिरातीमधला असा, की ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी. मुख्यालय मुंबई, नागपूर किंवा खंडपीठ, तसेच औरंगाबाद खंडपीठ. म्हणजे 3 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. एकतर तुम्ही बॉम्बे हायकोर्टमध्ये फॉर्म भरू शकता, दुसरं नागपूरमध्ये टाकू शकता किंवा औरंगाबादमध्ये टाकू शकता. 3 पैकी एकाचीच निवड आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि तो पॉइंट त्यांनी बोल्ड करून दिलेला आहे. म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, जागा पहा अगोदर, तुम्हाला कुठे फॉर्म टाकायचा त्याचं तुम्ही डिसिजन घ्या आणि त्यानंतरच या 3 पैकी एका ठिकाणी फॉर्म टाकू शकता. खाली जर आपण आलो तर नियुक्तीच्या काही अटी वगैरे दिलेल्या आहेत. 5 वर्षापर्यंत तुमची बदली होणार नाही असं यामध्ये सांगितलं किंवा अर्ज करता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरावा हे सांगितलेलं आहे. पण
सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सिलेक्शन प्रोसेस, निवडीची पद्धत कशी राहील. तर सर्वात प्रथम तुमची होणार आहे 30 गुणांची लेखी परीक्षा. यामध्ये लेखी चाचणीसाठी एम-सी-क्यू टाइप म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. टिक मार्क तुम्हाला यासाठी करावे लागेल. दुसरा टप्पा म्हणजे काय? जर तुम्ही लेखी परीक्षा पास केली, तर त्यानंतर होणार आहे तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी, ज्यासाठी असतील 10 गुण. नंतर मुलाखत होणार आहे तुमची 10 गुणांची. अशी एकूण 50 गुणांची निवड प्रक्रिया तुमची राहणार आहे. त्यापैकी 30 लेखी परीक्षेसाठी, 10 गुण शारीरिक क्षमता किंवा विशेष अर्हतेसाठी आणि त्यानंतर मुलाखतसाठी या ठिकाणी 10 गुण. अशा पद्धतीने पेपर जो आहे तुमचा तो 30 आणि नंतर जे आहे इतर गोष्टी त्या 20, 30 आणि 20 आणि 50 मिळून तुम्हाला मार्क्स इथे घ्यायचे आहेत. नंतर पहा, ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात. जर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं किंवा तुम्ही लेखी परीक्षा पास झाले, शारीरिक क्षमता पास झाले, त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीमध्ये आपल्याला जे काही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते न्यावे लागतात. त्यासोबतच त्यांच्या झेरॉक्स सुद्धा न्याव्या लागतात. मग ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत? तर इथे त्यांनी सांगितले जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्म तारखेचा जो काही पुरावा आहे आपला त्यासाठी शाळा सुटल्याचा दाखला असो, जन्म प्रमाणपत्र असो किंवा एस-एस-सीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते ग्राह्य धरण्यात येते. या 3 पैकी एक जरी तुमच्याकडे असले तरी चालणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही पाहू शकता 7वी, 8वी, 9वी, 10वी त्यानंतर 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला असेल इत्यादी. म्हणजे इथेच त्यांनी जी माहिती दिलेली आहे, जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते आपल्याला कागदपत्रे पडताळणीच्या वेळी लागतील, म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. नंतर पहा, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा, जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्रे, 2 चरित्र संपन्नतेची जी काही प्रमाणपत्रे आहेत ते सुद्धा आपल्याला द्यावं लागतात. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला, जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर विशेष अर्हता असल्याबाबतचा पुरावा, एखादी विशेष अर्हता तुमच्याकडे असेल तर त्या संदर्भात सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. महाराष्ट्राचं अधिवास जे की आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. त्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जर ऑलरेडी कुठे कर्मचारी म्हणून कार्य करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दस्तऐवज द्यावा लागेल, ना हरकत प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणत असतो, नो ऑब्जेक्शन लेटर. नंतर आहे संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतं दस्तावेज. आता जेव्हा तुमची मुलाखतीसाठीची यादी येईल त्यामध्ये सुद्धा या कागदपत्रांचा उल्लेख असणार आहे. हीच कागदपत्रे तुम्हाला त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितली जाऊ शकतात किंवा याच्यापेक्षा जास्त आणखी काही प्रतिज्ञापत्र वगैरे तुम्हाला सांगितले जाऊ शकतात. पण ती कधी नोटीस येणार आहे? ती आपली परीक्षा झाल्याच्या नंतर येईल. म्हणून सध्या तरी जी काही जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही रेडी ठेवा, त्यांचे झेरॉक्स सुद्धा काढून ठेवा. आता खाली उमेदवारांसाठी आणखी काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. पण ज्या महत्त्वपूर्ण बाबी होत्या त्या ऑलरेडी आपण पाहिल्या. 15 तारखेपासून आपले फॉर्म सुरू होत आहे. 5 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पात्रता आहे 7वी पास, पद आहे शिपाईचं आणि जागा आपण सुरुवातीलाच पाहिलेल्या होत्या. जर तुम्ही फॉर्म भरण्यास इच्छुक असाल तर जागा पहा आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म टाकायचा त्याचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.